नमस्कार मित्रांनो, माझ्या आजार आणि ज्ञान या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आलेलो आहे, जी आपली सध्याची रोजची समस्या बनलेली आहे. तर तो आहे लहान मुलांमधील लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीशी संबंधित आजार. आजच्या डिजिटल युगात मुलांच्या खाण्यापिण्याच्या आणि राहणीमानाच्या सवयी बदलांमुळे लहान वयातच ते अनेक व्याधींना सामोरे जात आहेत. हा व्हिडिओ बनवण्यामागे पालकांमध्ये जनजागृती करणे हाच माझा एक उद्देश आहे. तर तुमच्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो का? तो मैदानी खेळांऐवजी तासनतास टी व्ही किंवा कॉम्प्युटरसमोर बसतो का? सावधान, कारण आजची ही सवय तुमच्या मुलाला लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मानसिक आजारांसारख्या गंभीर लाईफस्टाईल आजारांच्या आहारी नेत आहे. नमस्कार पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान मुलांमध्ये लाईफस्टाईल आजार का वाढत आहेत, ते कोणते आहेत आणि याच्यापासून आपल्या मुलांना कसे वाचवता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण नक्की पहा. बालपणीचा लठ्ठपणा किंवा चाइल्ड ओबेसिटी. आजच्या मुलांमध्ये वजन वाढण्याची समस्या खूप वाढलेली आहे. याची कारणे काय काय आहेत? जंक फूड, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, पॅकबंद अन्न, चिप्स, बिस्किट्स, ज्युसेस उदाहरणार्थ फ्रुटी, कोल्ड ड्रिंक्सचं अतिसेवन आणि व्यायामाचा अभाव. टाईप 2 डायबिटीस. पूर्वी हा आजार फक्त मोठ्या वयात व्हायचा, पण आता चुकीच्या आहारामुळे लहान मुलांमध्येही टाईप 2ची प्रकरणे समोर येत आहेत. उच्च रक्तदाब किंवा हाय BP, ताणतणाव, जास्त मीठ असलेले प्रक्रिया केलेले अन्न आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लहान वयातच रक्तदाब वाढू लागलेला आहे. तर फॅटी लिव्हरची सुद्धा समस्या काही मुलांमध्ये दिसत आहे. अति गोड पदार्थ, तेलकट खाणे आणि लठ्ठपणा यामुळे मुलांच्या यकृतावर किंवा लिव्हरवर चरबी वाढत आहे. डोळ्यांचे आजार आणि मानसिक ताण. मोबाईल, टी व्ही, लॅपटॉपचा वापर याच्यामुळे स्पॉन्डिलायटिस आणि पाठदुखी सुरू होणे, तसेच एकाकीपणा, चिडचिड आणि नैराश्य या डिप्रेशन यासारख्या मानसिक समस्या वाढीस लागलेल्या आहेत. तर यासाठी पालकांनी काय करायचे आहे? मुलांना नैसर्गिक खेळ खेळण्यास आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. घरातील पौष्टिक आणि सात्विक जेवणाचा प्राधान्य आपण द्यायला पाहिजे. जंक फूड्स आपण नक्कीच टाळायला पाहिजे. स्क्रीन टाईम निश्चित करायला पाहिजे. पुरेशी झोप आणि पाण्याचे सेवन फार महत्त्वाचे आहे. पालकच मुलांचे रोल मॉडेल असतात. मुले पालकांना बघून बरेच काही शिकत असतात. तुम्ही स्वतः जर तासनतास मोबाईलवर असाल तर आपली मुले आपलं काहीच ऐकणार नाहीत. त्यामुळे आधी केले नंतर सांगितले या उक्तीनुसार आपण स्वतः मोबाईलचा वापर कमी करायला पाहिजे. पालकांनो, मुले ही कच्च्या मातीसारखी असतात. आज आपण त्यांना ज्या सवयी लावू त्यांचे भविष्य त्यावरच अवलंबून असते. थोडीशी काळजी आणि आहारातील बदल तुमच्या मुलांचे आयुष्य नक्कीच सुरक्षित करू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक आणि ज्ञानविषयक माहितीसाठी आपण माझं हे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.